काय रे रावल्या, बाकीचे बरोबर कुठे गेली? अहो सर, ते शेजारी सविता मॅडमचा क्लास चालू आहे ना, सगळे तिच्या तिथं पळून गेले. अरे असं काय शिकवते ती? मी का चांगलं शिकवत नाही का तुम्हाला? काय रे दलिंदर हो, असं काय आहे त्या मॅडम मध्ये? जे ती शिकू शकते ते मी पण शिकू शकतो. माझ्या क्लासला का नाही येत तुम्ही? अहो सर, त्या मॅडम मध्ये जे तुमच्यात असणं कसं शक्य आहे हो? आता मी काय सांगू तुम्हाला सर, जरा समजून घ्या की. अरे मूर्ख हो, कशाला मायबापाचे पैसे बर्बाद करता? जा बरं, सगळ्यांना बोलून ये. बोल ना, सर आले क्लासमध्ये. राहुले, गोष्ट सांग, कोणी आहे का आजूबाजूला? ऐक ना, काय खरंच त्या मॅडम मध्ये काही आहे? काही आपली सगळी पोट्टे पागल झाली दलिंदर कुठची? मला तर काही दिसलं नाही राव आतापर्यंत. अहो सर, तुम्हाला शोभतं केव्हा असं मॅडम बद्दल बोलायला? आणि सर, तुमचं वय नाही राहिलं हो मॅडम मध्ये काही पाहायचं. अरे मूर्ख, तसं काय पाहायचं म्हणजे? अरे मी शिकवायचं बोलतो रे, मला त्याच्यात काही वाटलं नाही असं टीचिंग काही आहे म्हणून, मॅनर्स वगैरे. सर, खरंच तुम्ही आता टीचिंग बद्दलच बोला होता ना? मला तर काही वेगळंच वाटलं बा. म्हणजे कसं सर, तुमचं वय नाही राहिलं हो आता, तसं काही बोलणं सोबत नाही तुम्हाला. सगळे म्हातारे झाले, केस गळालेत की तुमचे. जरा द्या लेकराईकडे तुमच्या ध्यान, काय करत आहे काय नाही ते. तुमचं पोट तर माझ्या लक्षात आलं, कोणत्या तरी बाईच्या नादाला लागलंय म्हणून. काय? कोण म्हणे बे तुला? कोणाचं पण काही ऐकून माझ्या लेकराबद्दल काही बोलत राहतो? अरे नालायक हो, तुमच्यापेक्षा 100 पटानं हुशार आहे माझा मुलगा. बघा सर, माझे जे लक्षात आलंय मी तुम्हाला बोललोय. बाकी तुमचा मुलगा आहे, लक्ष ठेवणं न ठेवणं तुमचं काम आहे. जरा बघा की काहीतरी असेल ना. वयात आलंय हो सर लेकरू. माझं तर आहे का, त्याचं कॉलेज विलेज बंद करा आणि लग्न लावून द्या बिचारायचं. म्हणजे कसं माहित आहे का, उद्या कोणाची पोट्टे किट्टे करून पळून घेऊन गेला तर तुमची काय इज्जत राहील सर? असे तरी सर. ए राहुल्या, तुला कुठनं सुचतं हे सगळं? कुठनं माहित पडतं तुला? मला तर कोणी सांगत नाही. तुझ्या म्हाताऱ्याला बोलून सांगू काय सगळ्या गोष्टी की तू असे चाळे करून राहिला म्हणून शाळेमध्ये? अहो सर, मी तुम्हाला एक तर सांगितलं की काय चालू आहे म्हणून, आणि विसरायला माझ्या बाला बोलवायचं. बोलून जरा सांगा माझ्या म्हाताऱ्याला की माझं पण लग्न इकडं लावून दे जरा, माझं पण वय होत आलं. जाऊ द्या, मला काय, मी या फालतू मध्ये तुमच्याशी बोलत बसतोय. मला इथे लेकराई सोबत जायचं होतं सविता मॅडमच्या क्लासला. काय तुमच्या क्लास मध्ये भानकाच गोष्टी चालू आहेत फक्त.